त्यावेळेस 77ला, आणि 1200 रुपये पाठवतो. म्हणजे नेमकं करतो काय बघ, नेमकं करतो काय हा. 1-2 वर्ष झाले, भाऊ येत होते, मी भावाला पैसे देऊन तोंड बंद करत होते त्यातून. पण वडील एक वेळेस बसले, मनमाडून बसले, डायरेक्ट ठाण्याला, ठाण्याहून जोहारला आले. तर आम्ही सर्व लग्न ज्यांचं लग्न नाही आम्ही एकत्र करीत राहत होतो. मालकाकडे खोली होती, किल्ली होती. नेमकं गटारामच होती त्यावेळेस. बघा, दैव जर उदायला आलं ना, ते कोणत्या रूपाने येत सांगता येत नाही. गटारामशा आमची तर ब्रह्मांड जागी टाळी हो न ते आधी मी पातेला जवळ बसलो होतो, गच्च पक्कच हाणत होतो. गच्च पक्कच चालू होतं त्यांचं, बाकी त्यांचं चालू होतं. माझं मी थोडा सावध होतो ना, माझा खाण्याचा दणका चालू. पाहिलं वडिलांनी तसेच परत गेले. 4 दिवसांनी 400 रुपयाची ॲप्लिकेशन केली, पाठवलं, सांगितलं जसं असेल तसं टाकून आणा. नोकरी गेली अड्ड्यात आले. मी ऑफिसला होतो, किल्ली शेजाऱ्याकडनं घेतली. भावाला माहीत होतं, त्यांनी ते स्टोव काय असेल डबडे थोडीफार आणून त्यांना माहीत होतं. टाकल्या डिकीमध्ये निरोप पाठवला, आलो. पण त्यावेळेस कोण नव्हते, काय नव्हते. मला असं वाटतं कोणतरी गेलं. बस मुकट्याने गाडी नाशिक गेलो तर मार्गे जोडगं म्हणून गाव आहे तिथं. मी विचारत होतो, ते ड्रायव्हर हसायचा, भाऊ काय बोलत होतो. पण मला लक्षात आलं, जर आई वडील गेले असते तर भाऊ आला नसता. म्हणजे काहीतरी शाळा आहे. उतरलो लघुशंकेचं नाव करून विचारलं, काय खरं सांगा. त्यांनी खरं सांगितलं, वडील आले होते, असं झालं तसं झालं. आणि माझ्या वडिलांनी माझ्या काकांना खांबाला बांधून मारलं होतं 10 रुपयाला होतं. आता आपलाच नंबर आहे. मी तिथूनच पळालो मामाच्या गावाला, तुम्ही जा तिकडे. पण मामाकडे गेला तर मामाला इकडे पाठवलं होतं मला घ्यायला. मामा म्हणे मी जा. मामा म्हणे इथं थांबू नको, ते मला जोडते. घेतलं, मला नेलं घरी. विनंती केली, सांगितलं मारू नका. मग तुमचे हे राहुरी आहे ना, राहुरीचे बाबूराव दादाची मुलगी आमच्या गावाला, ते आमदार, त्यांचं वडिलांचं बरं होतं. म्हणून मी तिथं कामाला गेलो त्यांच्याकडे. आणि त्यांनी मग सांगितलं, आणि इथं नोकरी लागलो राहुरीला. पण माझी ऑर्डर होती निघाली. सांगायचं तात्पर्य, धर्म तुम्हाला दुःखाशिवाय उदय नाहीच. मला दुःख वाटतं त्यावेळेस, कारण की इथं 2 गोष्टी आहेत. विषयाच्या नादी लागलेला मनुष्य, वासरू आहे ना, वासरू जसं गाईला प्यायला सोडल्यानंतर त्याला जसं आवडतात तर त्याची ओढ तिकडे असते, तसं विषय ओढी भुलले जीव